नाही, ॲक्च्युली सगळ्यात पहिले तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेस दादा होते, त्यावेळेस मी मागणी केली, त्या अजितदादा पवार होते. या तिन्ही नेत्यांचं मी पहिल्यांदा तर मनापासून आभार व्यक्त करतो आहे आमच्या तमाम भिवंडीवासियांच्या वतीनं. खरं म्हटलं तर मी जी मागणी केली ती रांजोली नाका ते कोणपर्यंत जो काय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता आणि तिथं ऑलरेडी मेट्रोसाठी जे काम चालणार होतं त्यासाठी खूप प्रॉब्लेमॅटिक तो विषय होता. मग त्यावेळेस मी विचार करून तिथं डबल डेकरची मागणी केली. ही मागणी ऑलरेडी खूप वर्षापूर्वी अगोदर जर झालीच ती कशेळीपासून तर मला वाटतं धामणकर नाका वाया कल्याण नाकापासून तर कोणपर्यंत जर अशी डबल डेकर झाली असती तर मला वाटतं पुढच्या भविष्यातल्या 25-30 वर्षाचा देखील तो प्रॉब्लेम सॉल्व झाला असता. असो भले उशिरा झाला, मी जी मागणी केली त्या मागणीला यश आलं म्हणून सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो आहे. कारण आपण पाहत असाल खालून हेवी ट्रॅफिक जाणार आहे, वरून लाईट व्हेकल जातील आणि त्याच्यावरून मेट्रो अशा प्रकारचा प्रस्ताव आहे आणि याच्यासाठी शासनाने खर्चासहित मान्यता देऊन GR देखील काढलेला आहे आणि म्हणून शासनाचे आभार व्यक्त करतो. ज्या पद्धतीने कुठेतरी ही मेट्रो रखडलेली आहे, भिवंडीतला प्रकल्प भिवंडी ते कल्याण हा दुसऱ्या टप्प्यातला प्रकल्प रखडलेला आहे, ज्यामध्ये आता भुयारी मार्गाला मंजुरी दिलेली आहे. काय तर बघा, खरं म्हटलं तर मी तुम्हाला मगाशी पण बोललो की भुयारी मार्गाचा एवढा खर्च करण्यापेक्षा जसं रांजोळी ते कल्याणचं केलं असं ऑलरेडी कशेळीपासूनच जर डबल डेकर झालं असतं ना तर सगळीकडून ॲज इट इज जसा रस्ता आहे त्याच रस्त्यावर त्याच मार्गावरून हे सगळं सुरळीतपणे झालं असतं आणि भविष्यात येणारी ट्रॅफिकची समस्या देखील त्याच्यातून आपोआप कमी झाली असते. परंतु असो तरीसुद्धा ज्या काही शासनाने आता मान्यता दिलेल्या आहेत ह्या मान्यता GR देखील काढलेला आहे ते लवकरात लवकर काम व्हावं, भिवंडीकरांसाठी मेट्रो लवकरात लवकर खुली व्हावी. कारण आपण पाहिलं असेल गेल्या अनेक वर्षापासून ही मेट्रो साधारणतः धामणकर नाक्याच्या आसपास येऊन थांबलेली आहे, परंतु त्याच्या पुढं का जात नव्हती आणि म्हणून आता ते अंडरग्राऊंड मेट्रोसाठी परवानगी मिळालेली आहे आणि त्याच्या पुढून कल्याण नाक्यापासून तर कोणपर्यंत हे डबल डेकरची परवानगी मिळाली आहे जवळजवळ कल्याणपर्यंत. आणि म्हणून या सगळ्याही परवानग्यांच्या माध्यमातून GRच्या माध्यमातून शासनाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे. धन्यवाद. स्पीड न्यूज भारत.